तडफदार नेते, प्रत्येक समाजावर तुमचा आधार आहे। आतापर्यंत एकही मुलगा दादा एकाही कारखान्यात 50% शिकलेले मुलं आहेत, तर आज आम्ही तुमच्या संघ 40 वर्ष आमच्या बाबा तुमच्या बरोबर आहे। 500 रुपये रोजानी आम्हाला किमान वाढे तरी जमा करायला, कारण माणसं ज्यावेळेस नसतं त्यावेळेस माणूस व्यसनाधीन होतो। हाताला शिकलेल्या मुलाला जर काम असेल नाही, असेल ते ह्याच्याकडे कसल्या माणसाच्या एका मतदान अधिकार दिलेला ह्याचं भान इथल्या प्रत्येक माणसाचा कोळी माळी वडा मी बघा, तुम्ही कुठंच माणसं नाहीत आपले तरी दुसऱ्या हरड कामाला जात आहे। म्हणून दादा मेळावा हा म्हणजे काय कुणाची बांधिलकी नाही, खेचून घेण्यासाठी नाही, कुठंतरी आपल्या असं म्हणणं नाही, आपल्या कुठंतरी समाजाला न्याय मिळाला दाखवली पाहिजे। संघटनेचं काम करतो मी, त्याचं अभिनंदन करतो आणि सर्वांना विनंती आहे, मतदान हे कामापुरतच असतं, दक्षता घ्यावी। आपल्या समाजाला कुठंतरी मुलाला आपल्या शाळेवर घ्या, कुठं घ्या, सेवक घ्या, अनेक मुलं शिकलेले आहेत। आमच्या मायबापाला म्हणायचे तुझं आज तुझं पोरग किती शिकलेले, तिथं नव्हतं मुलाला सेक्रेटरी आहे आणि इथं चौ बाजूनी आम्ही तुम्ही आम्ही त्याच्याकडून काही घेतलं नाही, पण आमच्या कष्टाचा मोबदला दिला। जे राधेबाया सांगतील त्याच्या आणि समजा तुमचंच ऐकणार एवढं बोलून मी माझ्या दादांना विनंती आहे की सर्वच महापुरुषाला लोकशाही आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, आहिल्याबाई पुष्पहार घालून हार घालता वेळ टाळ्याचा गजर करायचा आहे। नानाभाऊ साठे, आंबेडकर, आहिल्याबाई होळकर हार घालत आहे। तुम आगे बढ़ो, तुम आगे बढ़ो। धन्यवाद दादा।
आपल्या केंद्र मान्यवर मंडळी बसलेले आहे सर्व विनंती आहे की दादांचा सत्कार त्यांचं सर्व शिष्टमंडळ करील तरी त्यांनी सर्वांनी दादांचा सत्कार करावा ही नम्र विनंती आहे. सर्व मान्यवरांचा सत्कार सत्कार करत आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये सर्व कार्यकर्ते आपलेच आहेत. तर सर्वप्रथम दादा मनोगत करतील. आज आपण काम करतो. क्रिकेट तयार नव्हती तिथं काही समोर नव्हतं काम करतो. त्याला वाटतं की हा तरुण त्याला मी म्हणलं काम असेल मग असे मी त्याच्यात रतन टाटा किंवा अंबानी किंवा मला सगळ्यांना माहिती का नाही वर्षापासून तुम्हाला काम केलं समाजासाठी काम करते. या पद्धतीने त्यामुळे लोक तसं आपल्या विचाराची विचार एक पाहिजे की आपल्या जे हक्काचं काम करण्यात असतील हे प्रश्न सोडण्याकरता तुझे एका डायलॉग मी म्हणत नाही चुटकीसरचे सगळे प्रश्न मिटते. 75 वर्षापूर्वी काम करतो हे काही दिवसाचं काम नाही आपल्या पण पुढचा एक इथं आपल्याला खंबीर असा माणूस तयार करावा लागेल. घेतली मागं मध्ये काम करत होतो बघितली उमेदवार बघितला मला काय म्हणून दादा जगतापांना पाठिंबा आणि एक विचार केला की आपण सर्वांनी जर त्यांना पाठिंबा देऊन निवडून आणलं तर आमदार म्हणून त्यांच्याकडून आपण बहुत वर्षे असे काम करू शकतो. करायचं आपल्या सगळ्यांना की येत्या 20 तारखेला आपण सर्वांनी विचार करावा. मी म्हणत नाही की मी म्हणलो की तुम्ही सगळ्यांनी कामाला लागलो. आपापल्या घरी जा शांतपणाने विचार करा आणि आपण एक लोक जर कोणाला पाठिंबा दिला तर तो निश्चित उमेदवार आपला निवडून येईल.
आणि निवडून आल्यानंतर त्याच्या मनगटाला धरून आपण आपलं काम करू. त्यामुळे मला विनंती करायची की आपण तर आपल्या राजेभाऊचा नेता मानतात, राजेभाऊ मला नेता मानतो, तर कुठेतरी आपण एखाद्याला पाठिंबा दिला तर त्या पाठिंब्यावर त्याला आमदार करू. येत्या 20 तारखेला मोहनराव जगताप यांचं तुतारी झाली म्हणून चिन्ह आहे, या चिन्हासमोर बटन दाबून आपण सर्वांनी त्यांना बहुमताने निवडून आणावे आणि आपले जे काय प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आम्हाला कधीही फोन करा, आम्ही तुमच्या हाकेला ओढू. आपण एवढा मोठा छान कार्यक्रम घेतला, निवडणुकीच्या वयामध्ये एवढं मोठं चांगलं कार्य चालू केलं, त्यामध्ये मी अनिलचं त्याच्या सहकार्याचं आणि एकट्यानं कार्यक्रम होत नाही, त्याच्यासाठी आपण 10 त्या सर्वांचं कौतुक करू. तुम आगे बढ़ो.